हॅलो गायज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज कसं माहिती आहे, आज एकदम निवांत आहे कारण की भरपूर दिवसाने आज मी माझा व्लॉग बनवतो आहे ना नेहमीसारखा. तर त्याच्यामध्ये खूप एक्साइटमेंट आहे आणि आजचा दिवस खूप सुंदर आहे. आणि मला मला जरा आतनं कळमळलं झालं म्हणून मी आज कामावर पण नाही गेलो. ह्याच्या मागची व्हिडिओ तुम्ही म्हणजे बघितली असाल की मी बोललो होतो ना, मी पोल्ट्री फार्म माझं मोठं केलं आहे म्हणून. आणि महिन्याच्या पूर्ण 50 ते 60,000 रुपये कमवतो. तुम्ही माझे डेली सबस्क्रायबर असाल, माझी डेली व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला माहिती असेल की मी व्हिडिओ कुठली टाकली होती. तर नसेल टाकली तर काय टेन्शन घेऊ नका, मी देतो. ही बघा, ही व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली आहे, जाऊन तुम्ही चेक करा. त्यात मी बोललो होतो की आपली ही अशी पोल्ट्री आहे, तिथे आपले 300-350 पक्षी आहेत आणि ते आपल्याला इझिली मंथली 50-60 हजार रुपये कमवून देतात. त्याचं खरं काय आहे, ॲक्च्युअलमध्ये आता ही माझी पोल्ट्री जी आहे ही छोट्या स्केलवरती आहे, ठीक आहे. ही छोटा स्केल होता, आता मी ती तिकडे वाढवलं आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे इकडे मी हे वाढवलं आहे. 2 रूमा गेले, 2 रूमा, आणि अजून पण काम चालू आहे. हे बघा, इकडे काम लावलं आहे. आता ते ना मी पूर्ण तिथपर्यंत नेणार आहे, गेटपर्यंत. पण आमचं ॲक्च्युअल पोल्ट्री फार्म असेल ते इथपर्यंत आहे, जे आम्ही खोदून ठेवलं ना तिथपर्यंत. हे चिरे वगैरे टाकले आहेत. तिथपर्यंतच वाढवणार आहे, पुढं फक्त बांध असणार आहे, जेणेकरून आमचं प्रोटेक्शन म्हणजे आमची हद्द आहे ती ती आम्ही बांध असं करणार आहे. आणि इथे एक मुश्किलमध्ये 2 रूमा पडतील, एक इथे एक पडेल, तिथे एक पडेल, इथे 2 रूमा होतील. पण ह्यात आम्ही असे पोल्ट्री फार्म नाही करणार. एक आम्हाला स्टॉक रूम पण बनवायचं आहे, कारण की ह्यांचं खाणं झालं, भात, यांना जे खायला लागणार आहे ते खाद्यपदार्थाचं, औषधं लागतील यांच्यासाठी, ते आजारी पडले औषध पण टाकायला लागतं. आणि इकडे जी जागा होती पहिली, बघा, पहिले आम्ही ह्यांच्यासाठी कोंबड्यांसाठी इथं बनवलं होतं. हे बघ, हे इथं असं. पण आता इथं अशी 2 पार्टिशन करणार, इकडे एक साईडला फाटी आणि एक साईडला आमची चूल असेल. गॅस गॅस महाग झाले बाबा, चुलीवरती आम्हाला यायला लागलं, ठीक आहे. आणि ही बघा, ही सगळी आता फाट्यांची तयारी चालू आहे, गॅस महाग झाला असल्यामुळे. तर अजून आहे ना, म्हणजे आम्ही एवढ्या वेळेस नाही थांबलो. हे आमची इथली जी ह्या पोल्ट्री फार्ममधली जी कोंबडे होते ते मी तिकडे शिफ्ट केले, त्या मोठ्या ह्याच्यात शिफ्ट केलं. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं ना, इथे हे छोट्या पिंजऱ्यामध्ये जी पिल्लं होती, तुम्हाला दाखवलं ना की मी स्टॉक केलेलं, पुढल्या पण इथं ठेवतो आम्ही. तर ती पिल्लं आम्ही इथे शिफ्ट केली, आणि इथे आम्ही नवीन पिल्लं टाकली आहेत. तुम्हाला दाखवतो मी, डोंट वरी. सर्दी आली ना त्याच्यामुळे. ही बघा, दिसली, ही आम्ही नवीन बॅच टाकली आहे 100ची. ही आम्ही 100ची बॅच टाकली आहे, कारण की आता जो सीझन येणार आहे, सीझनच्या टायमाला मेन आपली कोंबडी जाते. आणि फुल तयारी झालेली आहे. आणि आता खाली कामगार आलेच वाटतं, हो, आलेत, कलर काम चालू आहे. खाली जिन्याचं आम्ही काम करत होतो, वेल्डिंगचा. काल मी पण 2 दिवस झाले, मी पण तिथंच मरतो आहे. आणि हालत एवढी बेकार झाली ना, ते कसं वेल्डिंग मारतो तेव्हा धूर येतो ना, त्याच्यामुळे अशक्तपणा येतो, सर्दी ताप त्याच्यामध्ये येतो, डोळे जरासे चुरचुर करतात, गॉगल नाही लावला तर तिथे जिन्याचं काम चालू आहे. ते तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला मी. बाई, गॅस महाग झाला आहे. गॅस महाग झाला आहे, फाटी येण्याची तयारी चालू आहे आमची. ते बघ, काय ग, घरात जा. हे बघा, आत्याचं घर आहे. आणि येऊ काय, हाय व्हिडिओ काढतोय. ही बघ, आम्ही रेलिंग मारलेली, ये देखा. कलर मारल्यावर दिसेल, खालून दाखवतो. हे बघा, मस्त एकदम झालंय, काम फतय. ये देखो, हे बघ चष्मा लागला याला, हे बघ चष्मा लागला. दोघांना पण चष्मा लागलाय. याने पण एक लावून घेतला,
त्यांना पण लावून घेतला. दोघांना पण 4 डोळे आले दोघांना पण. मग फ्रीजला एक पण बॉटल नाही. मी कुठला ठेवू? बॉटल आहेच नाहीत घरात. सगळ्या गेल्या कुठं? वगैरे तर ठेवायला एकच बॉटल आहे ती पण. छे ती खराब आहे. ती एकच ग्रीन बॉटल आहे. इथे कुठे टाकते? इथं फोडणार आहे. ए हावकास अंगावर येईल. हे देख ते बसवत नाही काय? तिथं खाली खाली जातेच ती. सो मस्त आज होलिया पण जरा बऱ्यापैकी आहे. त्या दिवशीच बियर्ड वगैरे केले तर केस बिस कापली. मला जरा वेगळा कट मारायचा होता पण आता चालेल ठीक आहे. मला वुल कट मारायचं आहे. मी आता केस अशी वाढवणार आहे हेअरबँड वगैरे. 3 महिने केसच कापणार नाही. आणि मी वुल काय वुल्फ कट कापणार आहे. त्याच्या हायला शब्द उलटत नाही माझ्या तोंडातून. अशक्तपणा आलाय ना म्हणून तसं. पण असं मस्त वाटत पण हे पण नाही मस्त वाटत हे पण कट. कसं वाटतंय आहे ना? जरा इथनं पहिला शेप दिले ही पण चांगली वाटते. जिमला गेलं तर जिम मला बॉडी बिडी केली ना तर भारी वाटेल एकदम रापचिक. हा बघ हा एक सेक्शन आपला रिकाम आहे. त्यात पण आहेत पिल्ले पण ते कसे माहिती आहे जे आजार वगैरे होतात ना हा वरती ह्या म्हणजे ह्याला मी काय आम्ही बोलतो माहिती आहे का? हा आमचा क्वारंटाईन सेक्शन आहे. कारण की याच्यात आम्ही काय ठेवत नाही. मग कोण मस्ती करायला लागला कोण जास्त एकमेकांना मारतोय मग त्यांना अलग टाकायची. खाली आजारी पेशंटवरचा वॉर्ड आहे. हे वॉर्ड आहेत एक प्रकारचे. हा मस्ती करणाऱ्यांना बोर्डिंग. हा खालचा आजारी पेशंटचा हे वॉर्ड असतो तो. आणि खाली रिकाम आहे तिथं काय अजून ठरवलं नाही कोण कसं काय टाकायचं म्हणून. हे बघा सगळे पेशंट बसलेत. अरे अरे बसा बसा उठलत का? बसा बसा. हे बघा सगळे आजारी पेशंट आहेत. ते बघतोय बघच झोपलंय ते. हे सगळे आजारी पेशंट आहेत. हा एक गुंडा बदमाश ये बदमाश है बड़ा. बहुत बड़ा बदमाश है वो. ऐसे है. ये व्हिडिओ जाके चेक कर ना. मी तुम्हाला व्हिडिओ दिले जाऊन नक्की चेक करा. सबस्क्राईब करा व्हिडिओ. तो जर माझ्या आवडत असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. सपोर्ट करा मला यार. काय करता यार मित्रांनो. पाठवत जा सगळ्यांना ही व्हिडिओ अशी ना. मग सगळेजण बघत जातील ना. नाही तर तुम्हीच काय बघताय. सगळ्यांना पाठवत जा मग सगळे बघतील ना. चला तर आजच्या ते एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. आणि आपले कॉमेडी व्हिडिओज ते येतच राहत असतात. ते तुम्ही बघतच असतात हे मला माहिती आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की. ठीक आहे घंटीला पण दाबा सबस्क्राईब केल्यावरती. ओके बाय बाय.